अशा लोकांचे कपडे घालून दिवस काढलेले आहेत की मी गावाकडचे असले तरी माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि तोच अधिकार बाबासाहेबांनी आपल्याला एका बोटात दिलाय वध करण्याचा, तो प्रत्येकाने करायला पाहिजे. मॅडम कुठले खाद्यपदार्थ आहे हे सर आहे ना, ही रानातली भोकरीची भाजी म्हणतो. ही ह्या वेळेस येते म्हणजे बऱ्याचदा लोकांना रानभाज्या म्हणजे फक्त पावसाळ्यात येणाऱ्या माहित असतात बहुधा, पण रानभाज्या हे वर्षभरही असतात. तर ह्या महिन्यात आवर्जून येणारी म्हणजे ही भोकरीची भाजी बघा. काही हिला ही हिरवी असते आणि हिला आपण कुठलं असं ह्या कुंडल्यात कुठलं याचा काळा कलर होतो म्हणजे याच्यात कॅल्शियमचं प्रमाण. आपली खुरसणीची चटणी असते त्या टाइप मध्ये ती बनवली तुम्ही? नाही, आता ही कच्ची आहे. आता हिला आहे ना आपण याचे पातवडे वगैरे वड्या बनवू शकतो किंवा याच्यात बेसन टाकून करवंद टाकून तशी पण बनवून खाऊ शकतो. म्हणजे ही भाजी झाली, चटणी नाही ना? भाजी. ओके. हे करवंद आहेत जे सगळ्यांनाच माहिती आहेत, पण बऱ्याचदा इथे आम्ही आल्यावर एक जाणवलं की करवंद म्हणजे पिकलेलीच माहित आहेत पण कच्ची करवंद कोणाला माहित नाही. तर त्याची भाजी पण होते, त्याचं लोणचं होतंय, हेच फक्त माहितीये का आजपर्यंत पिकलेलीच करवंद बघितले. आणि याच्या पलीकडे जाऊन आता हे कुळदाचं बेसन आहे की कुळदाचं फक्त लोक एक अशी शेंगुळ्या म्हणून खातात, पण कुळदाचं बेसन तर हे इतकं छान लागतंय आणि हिवाळ्यात आवर्जून खावं की ते गरम असतंय, आपल्याला आपल्या हळद बडकट होतात. आणि हा आमचा बिना खताचा भात आहे जो इंद्रायणी जो काय असेल तो, आणि हा ठेचा. तर आमचा उद्देश आहे की हे करवंद बघू शकतात ह्या महिन्यात. आता हा कच्चे करवंद बघा. आता हे अशी झालेली आहेत म्हणजे आता ही 15 दिवसांनी पिकायला सुरुवात होईल त्याची. फर्स्ट स्टेप म्हणतो ना आपण, हे ते सिच्युएशन मध्ये आहे सध्या ही करवंद. आणि ही पळसाची पानं हे जे तुम्ही टोटली जसं आपण म्हणतो एक नैसर्गिक खाद्यपदार्थ आणि पारंपरिक, जसं की आपण शहराकडे जर बघितलं तर काही फायबरची भांडी असतात, त्याच्यामध्ये अल्युमिनियम असतं किंवा इतर कुठले असतात. तुम्ही हे साधं नॅचरली जी काही बांबूच्या काडीपासून बनलेली टोपली असेल किंवा जी काही पत्रवडी असेल जी पानांपासून तयार झालेली आहे, टोटली नॅचरल पद्धतीने आपण ते ठेवलेला आहे. आता हा जो भात पिकलेला आहे तो आपल्या शेतामधला आहे का आपण परचेस करतो? नाही, आमच्या स्वतःच्या शेतातला. या पलीकडे आणखी काय काय म्हणजे कुठल्या कुठल्या ठिकाणी आपले स्टॉल लागत असतात? जितके कृषी महोत्सव असतील किंवा जे गव्हर्नमेंटचे कार्यक्रम असतील कुठलेही छोटे मोठे, तिथे आम्ही असं आमचं स्टॉल असणार आणि तिथे हेच जेवण असणार आणि कायम हेच असणार आहे जेवण. कारण हे कुठेतरी दुर्मिळ होत चाललंय. हा नैसर्गिक खाद्यपदार्थ आपल्याला म्हणजे खूप दुर्मिळ झाले, ते भेटत नाही आता सध्याच्या कंडिशन मध्ये. ताई, तुम्हाला दोघींना, आता तुम्ही दोघी सख्या बहिणी आहे, तर ही कल्पना तुम्हाला कशी सुचली की बाबा आपण हा पारंपरिक जे काही आपली खाद्यपदार्थ जी काही संस्कृती आहे तर ही आपल्याला पुढे कायमस्वरूपी न्यायची आहे किंवा ही लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवायची आहे? जसं की शहरामध्ये आम्ही बघतो की शहरामध्ये असे पदार्थ आपल्याला भेटू शकत नाही का? तर ही तुमच्या डोक्यामध्ये ही कल्पना कशी सुचली की हा व्यवसाय आपण केला पाहिजे? आम्ही सर ऍक्च्युली म्हणजे खरं तर आम्ही आमचा जन्मच रानावर, ग्रामीण भागामध्ये झाला. हो, ग्रामीण अगदी का अजूनही तिथे लाईट नाही, अजूनही तिथे रस्ता नाही, अशा ठिकाणी आम्ही राहतो. आणि त्या जंगलातल्या भाज्याच खाल्या तर खूप लोक आहेत का त्यांना जंगलातल्या भाज्या म्हणजे माहीतच नाही नेमकी काय. मग आम्हाला असं वाटलं की आतापासून आपण तर खाल्ल्या पण इथून पुढच्या पिढीला काय माहिती. आणि आपण ते इथपर्यंत जगलो, पुढची पिढी एवढं तरी जगेल का? आतापासून विष खाणार. आणि हे नुसतं निसर्ग फक्त म्हणण्यापुरतं नाही, तर निसर्ग किती निस्वार्थी आहे हे मला दाखवून द्यायचंय का ते प्रत्येक सीझनला प्रत्येक वेळेला ते निस्वार्थीपणाने सगळंच देत असतो आपल्याला. ताई, तुम्ही दोघी जणी आहे, तुम्ही आता हे नैसर्गिक पद्धतीने हे पुढे घेऊन चालले आहे, तर आपलं दोघींचं शिक्षण काय झालेलं किंवा तुम्ही आता एक तर तुमच्याकडे बघून मला तुम्ही दोघी पण वेल एज्युकेटेड दिसताय, परंतु तुम्ही ह्या व्यवसायामध्ये येण्याचं काय तुम्हाला असं मोटिवेशन मिळालं की बाबा हाच व्यवसाय आपल्याला निवडायचा आहे? जसं की तुम्ही कुठली नोकरी पण करू शकला असतात, पण तुम्हाला हेच का आवडलं? मला ते स्पेसिफिक तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. एक सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आवड पाहिजे आणि हे आम्ही खात आलेलो आहे आणि आम्हाला मुळातच म्हणजे ते बनवायची आवड आहे. आणि आम्ही खातोय तर आम्ही जे खातोय ते दुसऱ्यांना पण कळलं पाहिजे. हे आमचा उद्देश हाच आहे की ठीक आहे आता आम्ही करतो जॉब तर आम्ही केलाच असता, पण दुसऱ्याच्या हाताखाली जाऊन करण्यापेक्षा आपण आपला आनंद कुठं मिळेल, आपण दुसऱ्याला आनंद द्यायचा ना आपण त्याचा आनंद घ्यायचा. निश्चित ते तुमच्या म्हणजे दोघींच्या बोलण्यातून मला जाणवलं की बरेच वेळेला आपण बघतो की समजा काही ग्रामीण भाग असेल किंवा काही शहरी भाग असेल तर ती अतिशय रासायनिक पद्धतीने शेती केली जाते. त्याला युरिया असेल, काही पेस्टिसाइड आपण त्याला मारतो आणि भविष्यामध्ये बघतो की आपण समजा त्याच्यामध्ये कॅन्सर सारखे असे भयानक असे आजार त्यातून तयार होतात. पण तुमच्याकडे येऊन मला म्हणजे खूप हे आवडलं की नैसर्गिकरित्या डोंगरातून असेल, तुमच्या भागातून असेल, काही हे असेल आता हे
नॅचरली आपल्याला मिळालेलं आहे, म्हणजे जे आपल्याला मोफत मिळालं आहे, कुठे विकत घ्यायची गरज नाही, नैसर्गिकरित्या आपल्याला मिळाला आहे. हा तांदूळ तुमच्या शेतामध्ये तयार होतोय, तर हा कुठल्या याचा तांदूळ आहे? हा इंद्रायणीचा भात आहे, एक इंद्रायणीचा भात आहे आणि एक 1008 म्हणजे दप्तरी आहे. तो भात आहे. तर तुम्ही बघू शकता आता बहुतांश आपण जेव्हा बघतो की बरेचसे दुकानमध्ये आपण जे काही राईस घेतो किंवा हॉटेलमध्ये आपण ते खातो, ते खूप ब्राईट असतात, म्हणजे पूर्णपणे त्याला पॉलिश केलेली असते, खाण्यासाठी फक्त चवीला लागतात ते, परंतु ते हार्मफुल असतात आपल्याला, म्हणजे बॉडीसाठी ते कुठल्या उपयोगाचे नसतात. पण यात मला थोडासा तांबूसपणा दिसतोय, म्हणजे नैसर्गिकरित्या जो तांदूळ आलेला आहे तर त्याची चमकच एक वेगळी आहे, त्याची टेस्ट एक वेगळी आहे. या व्यतिरिक्त अजून काय काय आहे आपल्याकडे, म्हणजे हे खाद्यपदार्थ झालं, आणखी कुठल्या गोष्टी आपण करत असतात? आम्ही कसं की जे आमचे आदिवासी भागातील शेतकरी आहेत, तर आदिवासी भागात असे काही पूर्वीपासूनचे धान्य आहेत, समजा जात्यावर भरडणं, तर स्वतः आम्ही अजूनही जात्यावर भरतो. समजा नागलीची फक्त भाकरी माहितीये, पण मला एक म्हणायचंय की नागलीची भाकरी पलीकडे जाऊन का आदिवासी भागात एखादी महिला डिलिव्हरी झाली तर तिथे काही भाज्या नसतात, वेळेवर फ्रुट्स नसतात, पण नागलीचे आंबील पिऊन 5 दिवसात डिलिव्हरी झालेली बाई पाणी पण वाहू शकते, सगळी कामं पण करू शकते. आणि आजारी माणूस झालेला असतो, त्याला काही कुठलं नारळाचं पाणी नसतं, कुठले फ्रुट्स नसतात, तो नागलीचे आंबीलच पिऊन एकदम ठणठणीत होतो. हा अभिमानाची गोष्ट आहे. आणि सगळ्यांनी एक म्हणजे फक्त भाकरी आणि मिलेट्स इयर सेलिब्रेट झालं, तिथून लोकांना नागली माहित झालं. पण आम्ही आदिवासी आमचे जे पूर्वज करत आले तर त्याला पकडून चालण्याचा प्रयत्न करतो. आणि आमची आदिवासी संस्कृती म्हणजेच नुसता आमचा पोशाख, नुसतं आमचं खाद्य नसून निसर्गाचे पूजक म्हणून आपण जी भाजी घेतो, मग त्याचं कुठंतरी आपण जर एखादी समजा एखाद्या माणसाने एखादं काम केलं तर त्याची कशी न्यूज येते सगळीकडे, मग याची सुद्धा त्याला पण त्याची गुणवत्ता मिळाली पाहिजे, त्याला पण त्याचं खरोखरचं नाव मिळालं पाहिजे. आणि ह्या निसर्गाला पूजक म्हणण्यापेक्षा, निसर्ग प्रेमी म्हणण्यापेक्षा मी ते आवर्जून 2 शब्द सांगेन की एवढा छोटासा मुठभर पक्षी असतो, त्याला आहे ना एवढंच एखादं पान असतं, पण त्याच्यासाठी ते खूप मोठं घर असतं. एखादं वाळलेलं झाड असतं, पण ती कोणाची तरी आयुष्यभराची गरज असते. आणि एवढं मुठभर पाणी, कुणाची तरी फार दिवसाची तहान असते, तर कधीतरी मुठभर पाणी ठेवावं. पक्ष्यांसाठी ते एक थेंब पाणी असेल, पण ती खूप दिवसाची तहान असेल. आणि निसर्गावर प्रेम करण्यापेक्षा खरोखर करायला शिका. कुठे वणवा लागला असेल तर गाडीतून उतरून तो विझवायला शिका. आणि एखादं झाड लावला असेल तर त्या झाडाला पाणी घालायला शिका. कुठेतरी तुम्ही पर्यटन स्थळ बघायला गेला असाल तर तुमच्या प्लास्टिकच्या बाटल्या तुमच्या घरीच घेऊन जा. निसर्गाने हा अधिकार कोणालाच दिलेला नाही, त्याला बोलता येत नाही, पण तो निमूटपणे किती सहन करतो हे आपल्या पुढच्या पिढीला भोगावं लागणार आहे. मी एवढंच सांगेन. आणि सगळ्यात महत्वाचं की खरंच प्लास्टिकच्या बाटल्या नका घेऊन जातो. अक्षरशः आमच्या इकडे ग्रामीण भागात लोक वॉटरफॉल बघायला येतात, अशा पिशव्या घेऊन येतात. मी बऱ्यापैकी सांगण्याचा प्रयत्न करते, पण लोकांना कमीपणा वाटतो. कारण आम्ही कोण सांगणारे, आम्ही सांगणारे कोणीच नाही, पण आम्ही निसर्गाचे पूजक आहोत, आम्ही निसर्गावर प्रेम करणारा, तर आमचा अधिकार आहे तो सांगण्याचा. निसर्गाला बोलता येत नाही म्हणून असं नाही. निसर्ग एकदाच खवळतो, मग तो कधी भेदभाव करतो का, चला मला यांनी तोडलं आणि मी त्यालाच आता काहीतरी करल, एकदम निस्वार्थ आहे. तसं माणसाने पण असं वागायला पाहिजे. मी एवढंच नक्कीच सांगेन. आणि आमची परंपरा म्हणजेच काय की ही झाडं, वनस्पती, हे खाद्य आणि याच्याबरोबर याला जपणं म्हणजे हीच आमची संस्कृती आहे. ताई, एकंदरीत तुमच्याशी जेव्हा माझा संवाद झाला तर मला तुमच्यामध्ये एक कवी दिसते, तर एखादी छोटीशी कवी ही कविता मला म्हणून दाखवा. माझी कविता जर तुम्हाला ऐकायला आवडत असेल निश्चित आवडेल. तर जे वास्तव आहे, जे वास्तवावरती झालंय त्याच्यावरती मी एक कविता इथे आवर्जून सांगेन की रानावरची वस्ती एवढी नसते सस्ती, रानावरची वस्ती एवढी नसते सुस्ती, खूपदा बघितल्या इथे वाऱ्याची आणि झाडांची कुस्ती, खूपदा बघितल्या इथे वाऱ्याची आणि झाडांची कुस्ती, रानावरची वस्ती एवढी नसते स्वस्ती. मुठभर तो रॉकेलचा दिवा, मुठभर तो रॉकेलचा दिवा, पुनवाचा चांद वाटायचा तेव्हा. म्हणजे आमचा एवढाच तो चिमणी असते ना दिवा, तो आमच्यासाठी पुनवाचा चांद असायचा. एवढी नसते सस्ती रानावरची वस्ती. काळोख्या रातीला गरोदर आईच्या पोटात येत होत्या कळा, काळोख्या रातीला गरोदर आईच्या पोटात येत होत्या कळा, दवाखान्याची गाडी येता येता गवताच्या गादीवर जलमला तिचा बाळा, दवाखान्याची गाडी येता येता गवताच्या गादीवर जलमला तिचा बाळा. हे दमलेले पाऊल पायवाट चालून, दमलेले पायवाट चालून आता त्यांनाही लागली होती, त्या पावलांनाही लागली होती आता रस्त्याची चाहूल, त्या पावलांनाही लागली होती आता रस्त्याची चाहूल. पण कितीतरी पिढ्यांच्या ते मनातच गेलं राहून, पण कितीतरी पिढ्यांचे ते मनातच गेले राहून. कारण अजूनही तिथं रस्ता झालेला नाही, लाईट आलेली नाही,
ही कविता स्पेशली त्यांच्यासाठी आहे. जेव्हा मला काही इथं राजकारण नाही काढायचं, पण एखाद्याला जर मतदान लागत असेल तो डोंगराला जातो, सगळीकडे जातो. मग माणसाची वास्तववादी त्याला परिस्थिती दिसली पाहिजे. आणि एक गोष्ट इथे मी सांगेन का तेव्हा म्हणे एखादा माणूस त्या बकासुराला भाकरी घेऊन जायचा, मग त्याला भाकरी पुरायच्या नाही, मग म्हणे तो माणूस पण खायचा, त्याच्यासोबतचा घोडा पण खायचा. मग त्याचा वध भीमाने केला. आणि तोच अधिकार बाबासाहेबांनी आपल्याला एका बोटात दिलाय वध करण्याचा. तो प्रत्येकाने करायला पाहिजे. त्या बोटाचा उपयोग करा, 2 नोटांना बघून भाळू नका, मी इतकंच म्हणेन. तर पुढची पिढी जगेल. कोटी रुपये काहीच कामाचे नाही. आज बघा की पैसे कोणी म्हटलं झालं याच्या पैसे त्याच्यासोबत द्या, कपडे देतात फक्त, पैसे कोणीच देत नाही. आणि मी हेच तरुण पिढीला म्हणेन की मी गावाकडचे असले तरी माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि मी कृषीमधनं डिप्लोमा केलेला आहे. आणि हा निसर्गासोबत जन्मल्या दिवसापासून सर अक्षरशः लोकांचे कपडे घालून दिवस काढलेले आहेत. पण हा निसर्ग आमच्या सोबत आहे, तसं तो काय आदिवासी लोकांच्या किंवा निसर्गप्रेमीच्या सोबत नाही, तो प्रत्येकाच्या सोबत आहे, प्रत्येकाच्या सोबत राहील. आणि एक निसर्गासाठी एक शेवटची ओळ की निसर्ग कधीच म्हणत नाही की माझ्यासाठी काही मोर्चा काढ, नुसतं झाडे लावा झाडे जगवा नुसतीच करत असतोच चर्चा. निसर्ग म्हणतोय झाडे लावा झाडे जगवा नुसतीच करत असतोच चर्चा. माझ्यासाठी कधीच कुठला काढलाच नाही तू मोर्चा, माझ्यासाठी कधीच तू कुठला काढलाच नाही मोर्चा. इतका स्वार्थी माणूस असतो का चला भरपूर ठिकाणी वणवा लागतो. एकदा माकडाने त्या माकडाचं पिल्लू जळलं माझ्या समोर, तेव्हा त्या बाईचं बाळ हिसकून घेतलं, कारण त्याला वाटलं ते माझं बाळ आहे. तेव्हा मला ही कविता सुचली घाटात आणि मी लिहिली. तर ती खूप मोठी कविता आहे. ती जेव्हा मला प्रेझेंट करता येईल तुमच्यासारख्या माणसांसमोर सगळ्यांसमोर ती मी करेल. पण मी मनापासून हे सांगेल की प्रसिद्धीने किंवाच नाही, याची गरज आहे म्हणून मी बोलते. मित्रांनो, आपण सर्वांनी आता बघितलं की ताईच्या ओठातून निसर्गाबद्दल शब्द आणि डोळ्यातून पाणी आपल्याला दिसत होतं. तर ताई बरेच वेळेला आम्ही बघतो की मोठमोठे डोंगर असतात आणि त्या भागामध्ये आदिवासी लोक राहत असतात, परंतु काही गैरसमज असतात की बाबा डोंगराला जर आपण काडी लावली तर ते गवत जळून जाईल आणि येणारा जो पावसाळा असेल का त्या पावसाळ्यामध्ये नवीन गवत आपल्या जनावरांसाठी उगल. तर याच्यामध्ये अनेक नैसर्गिक गोष्टींचा त्रास होतो, जसं की मुके प्राणी असेल, आपण याला हे म्हणू शकतो ससे असेल किंवा सरडे वगैरे जे काही छोटे छोटे खारुताई असेल, चिमणी असेल, इतर पक्षी असेल, तर याचा मोठ्या प्रमाणामध्ये ऱ्हास होत असतो आणि निसर्ग आपल्यावरती कोपत असेल. तर ही जी काही नवीन पिढी आहे आपली, तर ह्या पिढीला आपण याबद्दल काय संदेश द्याल की बाबा हा निसर्ग आपला जतन झाला पाहिजे आणि त्या निसर्गापासून ज्या काही आता तुम्ही दाखवल्या की बाय डिफॉल्ट ज्या काही आपल्याला वस्तू मिळतात की खाद्यपदार्थ मिळतात हे कायमस्वरूपी आपल्याला टिकलं पाहिजे. अगदी 2 मिनिटांमध्ये तुमचा फार वेळ काही घेणार नाही, तर तुम्ही काय संदेश द्याल याबद्दल? मी इतकंच सांगेन की जेव्हा एखाद्या माणसाचं घर लागतं तेव्हा कोणीतरी ग्रामपंचायत येणार, सरपंच येणार, ग्रामसेवक येणार, एखादा मंत्री येणार, त्याला घर मंजूर करून देणार, त्याला मस्त 15 दिवसात घर होणार, नातेवाईक मदत करतात. पण जेव्हा जंगल पेटतं तेव्हा फक्त विझवणार. आजपर्यंत सगळं ऐकलं असेल, एखाद्या माणसाला त्याला संशय आला बाईने मर्डर केलाय तरी त्याला घर धरून घेऊन जातात. पण कोणीतरी वणवा लावलाय म्हणून मी नाही पाहिलेला का कोणाला तरी धरून चालवलंय, हे व्हायला पाहिजे. मग तो एखाद्याला दिसला नातेवाईक म्हणून नाही, तो गुन्हेगार म्हणून त्याला शिक्षा व्हायला पाहिजे. जर माणसाचा गुन्हेगार असला तर मग निसर्ग म्हणतो की माझा गुन्हेगार शोधायला 7 समुद्र पार करून आणला जातो पुरावा, मग माझा गुन्हेगार शोधायला काय इतका दुरावा, मग माझा गुन्हेगार शोधायला काय इतका दुरावा असं निसर्ग म्हणतोय. तर हे कुठंतरी आहे ना व्हायला पाहिजे. कारण बघा एक जंगल व्हायला कितीतरी वर्ष लागतात आणि माणसाचं घर म्हणावं घेतलं तर 5 दिवसात पण होतंय. ते कोणाचं तरी घर आहे. आज बिबट्याने पोरं पळवले म्हणून लोक ते बिबट्याला थोडी ना समजणार आहे. त्याचं आपलंच घर लावलं तर आपण घरातच राहू का, आपण पळूच ना दुसरीकडे. मग हे माणसांनी लक्षात घ्यायला पाहिजे. नुसतं जंगल लावलं गवत चांगलं आलं तर त्या गवताबरोबर मी काय बोलले की एवढ्याच्या किड्याची सुद्धा मोठी गरज असते ती. धन्यवाद ताई. ताई छोटासा प्रश्न आहे की अनेक तुमच्यासारखे युवती असेल कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये काम करतात, IT क्षेत्रामध्ये काम करतात, परंतु तुम्ही वेल एज्युकेटेड आहे, कृषी क्षेत्रामध्ये आपण डिग्री घेतलेली आहे आणि तरी सुद्धा इतकं मोठं शिक्षण असून सुद्धा आपण पारंपरिक आपला जो काही वडिलोपार्जित व्यवसाय पुढे चालत आलेला आहे त्या दोघी बहिणी तुम्ही पुढे नेत आहे. तर या नवीन पिढीला आपण काय सांगाल की काय संदेश द्याल की बाबा हे जे नोकरी करताय आणि तुम्ही शिक्षण घेऊन पण हा आपला पारंपरिक व्यवसाय पुढे नेताय, यामध्ये काय बोलू शकाल आपण? मी एकच सांगेल की प्रत्येकाचा एक म्हणजे कामाचा विभाग वेगळा आहे, प्रत्येकाची आवड वेगळी आहे, प्रत्येकाचं सगळं काही वेगवेगळं आहे. पण प्रत्येकासाठी सगळ्यात मोठा असेल तो निसर्ग आहे. म्हणून जे करतात त्यांना सहकार्य करावं, थोडासा वेळ काढावा निसर्गासाठी. कारण तात्यासाहेब म्हणतात
की निसर्ग एवढा मोठा गुरु नाही आणि अनुभव एवढे मोठे शिक्षण नाही, तर आपल्याला निसर्ग जो कामा येणार आहे ना तो दुसरा कोणीच येणार नाही. म्हणून जर कोणी झाड लावत असेल तर त्याच्यासाठी 5 मिनिटं वेळ काढा. कोणी जर सांगत असेल काही तर असं नका करू, तेवढं केलं तरी फार होईल. मी एवढं सांगेल. आणि एक आवर्जून सांगेन की माझी बहीण भावंड आहेत, तर आम्ही सगळे बहीण भावंड, माझे आई वडील, माझे मिस्टर आहेत, माझ्या फॅमिलीतली सगळी लोक, माझे वडील स्वतः पर्यावरण प्रेमी आहेत. जे गरुड वाचवण्यासाठी त्यांनी जे ब्रह्मगिरी आहे त्र्यंबकेश्वरचं, का ब्रह्मगिरी वस्त्र हरण झालंय, तिचा जो शालू आहे हिरवागार तो कोणीतरी हरण केलाय, त्याच्यावरती खूप मोठं काम केलं. आणि ही माझी बहीण भावंड आहेत, ते माझे आम्हाला रानात मित्र मैत्रीण नव्हते, आम्ही एकमेकाचे मित्र मैत्रीण आहोत आणि खूप पाठिंबा असतो त्यांचा आणि कायमच असेल. तर आम्ही जसे हेळून मिळून राहतो तसं सगळ्यांनी राहावं आणि तिला पण विचारावं. हा सर, ताईने बरंच माहिती सांगितली, तर तू ताईला तुझ्या कॉलेजच्या वेळेतून कशी मदत करत ह्या व्यवसायासाठी काय मदत करत असं काही? आता आमचा हा हे जे काम आहे ते आमच्या गावाकडे आहे निसर्गामध्ये आणि मी राहते शहरामध्ये. तर आमचं काय म्हणणं आहे की हे जे काम आम्ही तिकडे करतो ना ते इकडे पण लोकांना समजलं पाहिजे. तर मी शहरात राहून हे जे आहे हे बघते करते आणि आमचा हाच हेतू आहे की आता नाशिकमध्ये आम्ही करतोय त्र्यंबकेश्वर तालुक्यातून, तर माझ्या दिदीची तळमळ होती, निसर्गप्रेमी आम्ही पण आहोत, तर सगळ्यांपर्यंत पोहोचवा म्हणजे. आणि सर एक हे सर आहेत कृषीच्या आम्हाला त्र्यंबकेश्वरला, तरी सर दरवर्षीचे आम्हाला आवर्जून स्टॉल देत असतात, आवर्जून. त्यांचा अभिमान आहे. आणि माझे वडील आहेत, माझ्या वडिलांचे मित्र आहेत, माझे आई वडील. आज पहाटे जाऊन आमचे करवंद संपले ते, तर आज पहाटे जाऊन हे आम्हाला करवंद आणून दिले. इथं लोक काय सांगताय का हे रानात मिळताय, कमी करा किंमत. एवढं मी म्हणते तुम्हाला 5 स्टार हॉटेलमध्ये सुद्धा मिळणार नाही, तुम्ही किंमत कमी करा, अवश्य करा, पण त्या गोष्टीची जाणीव करा, थोडीशी मेहनत करा. कार्याला किती मोठे काटे असतात, किती जसा डोंगराला असतो, कुठे विंचू असेल, साप असेल, याचा काही आपल्याला माहित आहे, पण एक असं थोडासा विचार करावा आणि मग कमी किंमत करा. कारण तुम्ही कुठल्या मॉलमध्ये कुठे गेल्यावर ती महागाची वस्तू आहे, तिची गॅरंटी आहे का नाही माहित नाही, तरी तुम्ही तिची किंमत कमी करत नाही. हे तर 100% नॅचरल आहे, तरी तुम्ही म्हणता की याची किंमत कमी करा. मग कुठेतरी आम्हाला थोडंसं वाईट वाटतंय, पण सरांची इच्छा असते का आता हेच जेवण लावायचं आणि आम्ही हेच जेवण लावणार आणि हे आमचा ब्रँड आहे तो कायम असणार आणि हे सगळ्यांनी जेवायला पाहिजे. आमचा बिझनेस होणार नाही, स्वतःची तब्येत चांगली निरोगी आम्ही लिहितानीच ते लिहिलंय. आणि म्हणजे मला आवर्जून सांगितलं की ह्या निसर्गाचा खूप खूप धन्यवाद. आणि ज्यांनी माझे जे घरचे आहेत त्यांनी मला ही मदत केली आणि हे मला रानभाज्या उपलब्ध करून दिल्या त्याच्यासाठी खरंच. आणि तुमचं पण खूप खूप धन्यवाद. मला अपेक्षा आहे की हे बघून नक्कीच सगळ्यांना निसर्गाबद्दल प्रेम निर्माण होईल. ताईकडनं ऐकलं की खाद्यपदार्थ विकून नुसता पैसा कमवायचा नाही, तर शहरातून आणि अनेक भागातून जे काही पर्यटनाच्या ठिकाणी या ठिकाणी जे काही नागरिक येत असतात, तर या खाद्यपदार्थ आणि ही जी पारंपरिक संस्कृती आहे यातून त्यांचं आरोग्यही सुधारलं पाहिजे, हे ताईंचं उद्दिष्ट आहे. ताईंनी अतिशय महत्त्वाचा आपला व्यावसायिक वेळ आमच्या या चॅनलसाठी दिला, त्याबद्दल ताई तुमचे अगदी मनापासून मी स्वागत करतो. धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू.